पहिलाच बॉल हलका एज लागलाय, चेंडू तो फाईन लेग क्षेत्रामध्ये. दोन धावा इथे आपण पाहतोय पलून पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. आजच्या दिवसातील आपण ही शेवटची लढत पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर इथे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बघा पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. फक्त एक सिंगल धाव इथे मिळेल. या सिंगल धावाने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 3 या धावसंख्येवरती. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. तुषार आपण पाहतोय जो मागच्या सामन्याचा हिरो आहे. खूप चांगली बॉलिंग केली होती तुषाराने, त्याच्यावरती जिम्मेदारी सोपवलेली आहे हे पहिलं षटक हाताळण्यासाठी. ऑफसाईडला खूप चांगला स्ट्रोक इथे केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होतो. फेकी थोडीशी उशिराने आलाय, त्याचा फायदा इथे उचलला गेलाय. 2 धावा ह्या वेगाने पूर्ण झाल्यात. धावफलक 2ने 5 या धावसंख्येवरती. 5 रन्स आपण पाहतोय. 5 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. वेगवान हा चेंडू होता. करण भगली याला काही समजलेला नाही आहे. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल. या टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय कितपत बरोबर आहे येणारे नक्कीच काही चेंडू सांगून जातील. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केलेला आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि सहजरित्या ही दुसरी धाव ही पलून पूर्ण केली गेली. धावफलक 2ने स्कोरबोर्ड पुढे सरसावला जातोय तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती. 7 रन्स. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 7 धावा धावफलकावरती. यावेळेस बघा चेंडू थोडासा दुरून केला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. खूप चांगला झेल बघायला. बघा सूर्याची किरण डोळ्यावरती आली होती तरी देखील खूप चांगला झेल तिकडे कंप्लीट केला यज्ञेश दुमाडा याने. कुणाल आहे तिकडे. कुणाल याने हा झेल पकडलाय आणि करण भगली याची खेळी संपुष्टात आली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 7. 1 गडी बाद 7 धावा. कुणाल दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटचा एज लागलाय. धावचीची संधी देखील ते निर्माण झाली होती मात्र पॉपिंग क्रीज मध्ये पुन्हा एकदा परतलाय कल्पेश सापटे. डॉट बॉलने इथे सुरुवात केलेली आहे कुणाल याने. कुणाल दुमाडा ऑन साईडला फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि बघा खूप चांगला झेल पकडलाय आणि एक बिग विकेट. कल्पेश सापटेची ही विकेट इथे मिळालेली आहे आणि त्यांना देखील माहिती आहे की ही विकेट किती महत्वाची आहे. कल्पेश तर शेवटच्या षटकापर्यंत थांबला असता. एक चांगली धावसंख्या ते निभावली असती मात्र तो बाद होऊन माघारी परतलाय. कुणाल याने खूप चांगली सुरुवात केली. पहिला चेंडू डॉट त्यानंतर विकेट. धावफलक 7 धावा 7 रन्स आपण पाहतोय. उंदी बोर्ड लागलेला आहे. 2 विकेट्स गमावल्यात मात्र अजूनही आपण पाहतोय मंगेश आणि शैलेश सारखा 2 फलंदाज आपल्याला
मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळत आहेत. जे दोन्ही फलंदाज नव्याने मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. अजूनही त्यांनी चेंडू खेळून काढलेला नाही आहे. पाहूया कशा प्रकारे ते पुढे धावफलक नेतील, कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो भरपूर प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेस बघा मिस टायमिंग झालाय. पुन्हा एकदा संधी आहे. यावेळेस शतरक्षक येतो या कुंदन. कुंदन कुठली चुकी करत नाहीये. शैलेश आल्या पावली माघारी परततोय. बॅक टू बॅक फलंदाज बाद होत आहेत. बघा बॅक टू बॅक दोन फलंदाज इथे बाद झालेले आहेत. कुणाल हा गोलंदाज हॅट्रिक वरती आलाय. बघा हॅट्रिकची इथे संधी आहे. बघा नव्याने फलंदाज इन झालाय. रुपेश बगली. मंगेश आणि रुपेश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पाहूया कशा प्रकारे हे दोन फलंदाज फलंदाजी करतील, कारण 9 चेंडूचा खेळ झालेला आहे. 9 चेंडूमध्ये धावफलकावरती फक्त 7 धावा लागल्यात. 7 रन्स. कारण फलंदाजांना कमबॅक करावा लागेल. चांगली फलंदाजी करावा लागेल. वाईड चेंडूची नोंद झालेली आहे. पंचांनी दर्शवले की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल आणि 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा आलाय. पहिला बाउन्सर इथे दिलाय. मात्र त्यानंतर कमबॅक देखील केलाय गोलंदाज कुणाल याने. धावफलक 8 धावा. या षटकातील चेंडू टाकून झाले ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू जर बघितला तर निर्धावच्या स्वरूपात हा चेंडू येताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव येताना दिसत आहेत. त्यावेळेस बघा शफल होणार फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक आयडी मध्ये 1 धाव ही कंप्लीट झालेली आहे. कदाचित एकाच धावेवरती समाधान मानावं लागू शकतं, मात्र इथे 2 धावा ह्या पडून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 ने पुढे सरसावला जातोय, तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज ते वापरला जाईल. ऑप्शन भरपूर आहेत आई माऊली नागली या टीमकडे. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी सूरज बेज. मंगेशचा हा फटका फसलाय आणि विकेट मिळवलाय. विकेट डाऊन. चौथा गडी इथे बाद झालेला आहे गादवी चिंचोडी पाटीलवाडा टीमचा. बघा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय कुठेतरी अंगलट येताना दिसतोय.
कारण सातत्याने विकेट्स हे डाऊन झालेत. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये जर कमबॅक केलं नाही तर गावदेवी चिंचोली पाटीलपाडा संघ आणखीन अडचणीमध्ये येऊ शकतो, कारण धावफलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा या लागलेल्या आहेत. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 10 ते 12 धावा जर आल्या तर एक सन्मानजनक स्कोर हा बनवू शकतो धावफलकावरती. आता धावा बनवण्यासाठी इथे फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. सारंग येतोय, न्यू बॅटर सारंग स्ट्राईक वरती असेल. लेफ्टी फलंदाज आहे, लेफ्टी बॅटर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल दिसतोय. लॉंग लेग मध्ये पाहतो आपण तुषार याला तैनात केला गेला. डिफेंड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये आता धावची जी संधी मात्र चेंडू मिळालेला नाही आहे. एक सिंगल धाव, या सिंगल धावेने धावफलक 11 या धावसंख्येवरती. डबल 1 11 धावा धावफलकावरती. 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या आणि हे शेवटचं षटक मार्ग असताय. पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय आणि त्यानंतर एक सिंगल. बघा खूप चांगला प्रहार हा केलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय मात्र क्षेत्ररक्षक वेगाने याला एकदा कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रुपेश भगली हा फलंदाज बाद होतोय. सारंग फुलटॉस चेंडू आहे मात्र फटका फसला गेला. क्षेत्ररक्षकाने देखील झेल सोडला. 2 धावा घेण्याची संधी, 2 धावा या पडून पूर्ण केल्या जात आहेत. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच आणि हराल मॅच. या 2 धावा येतात. धावफलक 2 ने पुढे सरसावला गेलाय 14 या धावसंख्येवरती. या षटकातील चेंडू टाकून झालेत 4. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा खूप चांगला प्रहार केला. क्षेत्ररक्षक तोच आहे, यावर चूक होणार नाहीये. झेल पकडला गेला आणि सारंग याला देखील माघारी वर्धावं लागतंय. शेवटचा एक चेंडू आहे, या चेंडूवरती एखादा मोठा फटका, एक सन्मानजनक स्कोर हा होऊ शकतो धावफलकावरती. पाहूया नेक्स्ट बॅट्समन कोण येईल. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावफलक 14 धावा. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळतोय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.